कृष्णम् एव भगवती मनोवाग्दृष्टि वृत्तिभिः आत्मनात्मानं नमावेश सोऽन्त श्वास उपारमता अंतरी परमात्मस्वरूप धरिले काया वाचा मना सकळ एक केले अंतरबाह्य देखिले कृष्णारूपा कृष्णम् एव भगवती मनोवाग्दृष्टि वृत्तिभिः आत्मनात्मानं नमोवेश्य सोऽन्त श्वास उपारमत अंतरी परमात्म स्वरूप धरिले काया वाचा मन सकळ एक केले अंतर्बाह्य देखिले कृष्णारूपा ओम भीष्म पितामह शय्येवर पडलेले आहे, बाणाच्या शय्येवर पडलेले आहे. उत्तरायणाचा प्रसंग आहे. पित्यानं दिलेल्या वरदानाच्या अनुसार देह ठेवण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे आणि आता त्यांनी निश्चय केला आहे की आता देह ठेवायचा. हा समाचार जगातल्या ऋषी मुनींना जेव्हा प्राप्त झाला तेव्हा जगातले ऋषी मुनी भीष्म पितामहाच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित झाले. कुरुक्षेत्राच्या भूमीवरचा हा प्रसंग. युधिष्ठिर महाराज आपल्या चारही भावांना घेऊन आले. साक्षात श्रीकृष्ण परमात्माही उपस्थित झाले. सगळे भीष्म पितामहाच्या चारही बाजूंना उभे राहिले. त्या परमात्म्यानं द्वारकाधीश प्रभूचं श्रीकृष्ण परमात्म्याचं दिव्य स्वरूप पाहिलं. चित्त आता शांत झालाय. सगळ्या उर्मी सगळ्या वर्जना विसर्जित झालेल्या आहे. अंतकरणातला भाव फार दिव्य आहे, परम शांत आहे. त्या परमात्म्याचं दिव्य दर्शन प्राप्त होत आहे. तो अहंकाराते दंडुनी सकळ कामो सांडोनी विचरे विश्व होनी विश्वामाजी. अशी जी अवस्था आहे, योग्याची अवस्था, तपस्व्याची अवस्था, शांत समदर्शी अशा ऋषीची अवस्था. सगळ्या आशा आकांक्षा उर्मी वर्जना विसर्जित झाल्या. काही राहिलेलं नाही. ज्या काही कामना होत्या अंतकरणामध्ये
त्याही विसर्जित झाल्या. विश्वात्मा झाले भीष्म पितामह. जीवनामध्ये प्रखर पुरुषार्थ केला, कर्मयोगी होते. कुरुवंशाचं राज्य हिमालयापासून समुद्रापर्यंत नेणारे भीष्म पितामह. प्रखर पुरुषार्थ केला, पण जे केलं त्याचा अभिमान येऊ दिला नाही. कुठल्याही प्रकारच्या अहंकाराचा स्पर्श अंतःकरणाला झाला नाही. फार दिव्य जीवन आहे, जगवून दाखवलं. एकदा सत्यवती मातेनं बोलावलं. एकांतामध्ये सत्यवती माता आणि भीष्म पितामह बोलत आहेत. माताजी आसनावर बसलेली आहे, भीष्म पितामह चरणाजवळ बसलेले आहेत. माता सत्यवती म्हणाली, हे भीष्मा, धृतराष्ट्राचं लग्न करावं लागणार आहे. कोणीही कन्या द्यावयास तयार नाही. प्रस्ताव बहु पाठविले, पण कुठूनही अनुकूल उत्तर आलं नाही. अशी सूचना मिळाली आहे की गांधार देशाचे राजे सुबल महाराज यांना एक तपस्विनी कन्या आहे. तिचे नाव गांधारी. ती गांधारी जर कुरुवंशाला प्राप्त झाली, आपल्या धृतराष्ट्राला प्राप्त झाली, तर कुळधन्य होईल. त्या गांधारीचा प्रभाव असा आहे की तिला शिवभगवानचं वरदान प्राप्त आहे. बहुपुत्रांची ती माता होणार आहे. अशी कन्या कुरुकुळाला कुलवधू म्हणून प्राप्त झाली तर फार योग्य होईल. माझी आज्ञा आहे, गांधार देशाला निघून जावं. सुबल महाराजांच्या समोर प्रत्यक्ष प्रस्ताव ठेवावा. मातेच्या आज्ञेप्रमाणे भीष्म पितामह गांधार देशाला गेले. सुबल महाराजांची भेट घेतली. सुबल महाराजांना विनंती केली, प्रभू कृपेनं कुरुवंशामध्ये 2 राजपुत्र आहेत. धृतराष्ट्र जो नेत्रहीन आहे, दुसरे पांडू. धृतराष्ट्राचा विवाह करण्याचा विचार आहे आणि आपली कन्या सुबलनंदिनी गांधारी सर्व दृष्टीने आमच्या धृतराष्ट्रासाठी योग्य आहे. सुबल महाराजांना सगळा वृत्तांत माहित होता. राज्य सिंहासनावर जो बसलेला आहे तो आंधळा आहे. मनामध्ये विचार आला, फार बलशाली आहे कुरुवंश, फार मोठी ख्याती आहे. यांना सरळ सरळ नाही म्हणता येत नाही. यांनी प्रस्ताव मांडला याचा अर्थ आज्ञाच आहे. काय करावं? कन्या देण्याची इच्छा नव्हती, पण स्पष्ट नकार दिला नाही. सुबल महाराज म्हणाले की ही आपली कृपा आहे, कुरुवंशाची कृपा आहे की आमच्या कन्येकरता प्रस्ताव आपण मांडला. हा संबंध झाला तर हिताचाच होईल, कल्याणकारीच होईल. पण एक अडचण निर्माण झाली आहे. धृतराष्ट्र आंधळे आहेत. त्यांना कन्या देण्याआधी, निश्चय करण्याआधी मी कन्येला विचारलं पाहिजे. भीष्म पितामहाच्या लक्षात आलं की एक प्रकारचा हा विरोधच आहे प्रस्तावाला.
भीष्म पितामह म्हणाले, ठीक आहे, आपण जाऊन विचारा, मी प्रतीक्षा करतो. सुबल महाराज आतमध्ये गेले. त्यांची कन्या गांधारीनं डोळ्याला पट्टी बांधलेली होती. सुबल महाराजांनी प्रश्न केला की हे गांधारी, डोळ्याला पट्टी का बांधलेली आहे? गांधारीनं उत्तर दिलं, हे पिता, हा पहिलाच प्रस्ताव आहे. हा आपल्याकडे आलेला आहे. जगामध्ये ख्याती प्राप्त झालेल्या कुरुवंशाकडून हा प्रस्ताव आला. पण सिंहासनावर बसलेला राजा आंधळा आहे. माझ्यासाठी आलेला प्रस्ताव मला मान्य आहे. मी डोळ्याला या करता पट्टी बांधली आहे की ज्यांच्या सोबत माझा विवाह होणार आहे ते नेत्रहीन आहेत. म्हणून मी सुद्धा आलेल्या प्रस्तावाचा स्वीकार करते आणि डोळ्याला पट्टी या करता बांधली आहे की मी सती व्रत घेते. सुबल महाराजांच्या लक्षात आलं, गांधारीचा स्वभाव हा निश्चयी आहे. काही उपाय राहिलेला नाही. मनामध्ये इच्छा होती नकार द्यावा, पण आता तो नकार देता येत नाही. सुबल महाराज परत आले. भीष्म पितामह ना वंदन केलं. आम्ही प्रस्ताव स्वीकार करतो. हा निरोप घेऊन आपण आता जावे आणि सत्यवती मातेला आमचा नमस्कार सांगावा. सत्यवती मातेला सांगावं की फार मोठी कृपा झाली. गांधारीचा स्वीकार आपण कुरुवंशाची कुलवधू म्हणून केला. भीष्म पितामह प्रस्ताव घेऊन आले. गांधारी धृतराष्ट्राचा विवाह संपन्न झाला. कुळामधले सगळे कार्य संपन्न करवून घेण्याची जबाबदारी, उत्तरदायित्व हे भीष्म पितामहच आहे. धृतराष्ट्राला गांधारी प्राप्त झाली. तशाच पांडूला 2 राण्या प्राप्त झाल्या. कुंतीभोज महाराजांची पालिता कन्या कुंती, तिचं स्वयंवर होतं. त्या स्वयंवराचा प्रस्ताव सगळ्या जगातल्या राजा महाराजांना गेला होता, पण कुरुवंशाला प्रस्ताव आला नाही. एकांतामध्ये सत्यवती माता भीष्म पितामहाला आज्ञा करत आहे, हे भीष्मा, आमच्या पांडूसाठी कुंती प्राप्त व्हायला पाहिजे. तिचं स्वयंवर आहे. कुंतीभोज महाराज सगळ्यांना निमंत्रण पाठवतात, सगळ्या राजपुत्रांना निमंत्रण पाठवतात, पण कुरुवंशाच्या राजपुत्रांना निमंत्रण पाठवत नाही. याचा अर्थ आपल्या वंशामध्ये त्यांना कन्या द्यायची नाही. ती कन्या तपस्विनी आहे, संत सेवा करणारी आहे, दिव्य दृष्टी तिला प्राप्त झालेली आहे, शिव भगवानची भक्त आहे आणि फार उच्च कुळामध्ये तिचा जन्म झालेला आहे. शूरसेनजी महाराज आणि मारिशा यांची ती कन्या आहे. ती कन्या जर पांडूला प्राप्त झाली तर खरोखर आपल्या भाग्याचा उदय होईल. पण पांडूच्या शरीरामध्ये रोग आहे हे त्यांना माहित आहे. काहीतरी उपाय करावा. आपण त्या स्वयंवराला जावं. मला हे मान्य आहे की निमंत्रण नाही, निमंत्रण नसताना कसं जावं हा प्रश्न पडेल, पण गेलं पाहिजे. परमात्म्याची कृपा झाली आणि कुंतीनं जर वरमाला पांडूच्या गळ्यामध्ये घातली तर सहज कुंती आपल्याला प्राप्त होईल. पांडू दिसायला सुंदर आहे, सगळ्यांमध्ये तो शोभून दिसणार आहे. केवळ ते एकच उणीव आहे, त्याच्या शरीरामध्ये रोग आहे. भीष्म पितामहाला सत्यवती मातेनं आज्ञा दिली.
कुंतीभोज राजाच्या राजधानीमध्ये स्वयंवराच्या प्रसंगी भीष्म पितामह पांडूला घेऊन उपस्थित झाले. सगळे विचार करायला लागले की भीष्म पितामह तर अखंड ब्रह्मचर्याचं पालन करणारे आहे, यांना तर काही निमंत्रण दिलं नसेल, मग या स्वयंवर सभेमध्ये हे कशाला आले? सोबत पांडूला घेऊन आलेले आहे, पण पांडूच्या शरीरामध्ये रोग आहे. रोग्याच्या गळ्यामध्ये कोण वरमाला घालेल? दिसायला सुंदर असला तरी रोगी आहे. सगळीकडे चर्चा व्हायला लागली. समाचार कुंतीभोज महाराजांकडे गेला. कुंतीभोज महाराजांच्या लक्षात आलं पांडूच्या शरीरामध्ये रोग आहे. कुंतीभोज महाराजांनी कुंतीला सांगितलं की हे पुत्री, स्वयंवराचा प्रसंग आहे, देशोदेशीचे राजे महाराजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये कुरुवंशाचा राजपुत्र पांडू सुद्धा आलेला आहे. तो दिसायला फार सुंदर आहे. त्याच्या सुंदरतेची ख्याती आहे जगामध्ये. त्याच्याकडे जर पाहिलं तर त्याच्याच गळ्यामध्ये वरमाला घालावी असा विचार तुझ्या मनामध्ये येऊ शकतो, पण त्याच्या शरीरामध्ये भयंकर असा तो रोग आहे. तर कृपया त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालू नये. कुंतीभोज महाराजांनी आज्ञा केली. माता कुंतीनं सांगितलं, हे पिता, कोण मला पती म्हणून प्राप्त होईल याच्याबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये काहीच विचार नाही. मी एक निश्चय केलेला आहे, जो प्रथम माझ्या समोर मला दिसेल, ज्याच्यावर माझी दृष्टी पडेल, पहिली दृष्टी त्याच्या गळ्यामध्ये मी वरमाला घालीन. मग पुढचं माझं प्रारब्ध, मग जे काय प्रारब्धानं मला प्राप्त होईल ते मी तुमच्या आशीर्वादानं आणि भगवंताच्या कृपेनं सगळं मान्य करीन. कुंतीभोज महाराजांनी समजाविलं. कुंती मातेनं आपलं उत्तर दिलं. स्वयंवर सभेची वेळ झाली. राजे महाराजे सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहे. घोषणा झाली. हातामध्ये वरमाला घेऊन कुंती मातेला दासी घेऊन आल्या. स्वयंवर मंडपामध्ये आल्यानंतर माता कुंतीनं जेव्हा दृष्टी वर केली तर समोर पांडू महाराज दिसले. माता कुंती गेली आणि पांडू महाराजांच्या गळ्यामध्ये वरमाला अर्पण केली. पांडू महाराजांना कुंती प्राप्त झाली. सगळं कार्य भीष्म पितामहच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालं. कुंती आणि पांडूचा विवाह झाला. सत्यवती माता म्हणाली की हे भीष्मा, पांडूसाठी एखादी दुसरी राणी सुद्धा असावी. आणि मग मद्र देशची राज्यकन्या माद्री, मद्र देशला प्रस्ताव पाठवला. तो प्रस्ताव मान्य झाला. पांडू महाराज आणि माद्री यांचा विवाह संपन्न झाला. पांडू महाराज संसार मार्गाला लागले. अनेक प्रसंग घडले. वनवासामध्ये शिवकृपेनं पांडवांचा जन्म झाला. वैद्यानं सांगितलं होतं की तुम्ही नगरामध्ये निवास करू नका. नगरामध्ये निवास केला तर तुमचा रोग वाढेल. मग धृतराष्ट्राला सिंहासनावर बसवलं. पांडू महाराज आपल्या 2 राण्यांना घेऊन वनामध्ये गेले आणि तिकडे पांडवांचा जन्म झाला. एकदा एका शिलाखंडावर पांडू महाराज आणि माता कुंती बसले होते. पांडू महाराज दुःखी होते. पांडू महाराजांचं दुःख माता कुंतीला पाहवलं नाही. माता कुंतीनं विचारलं, हे नाथ, आपण कशाचा विचार करता? घडलेल्या घटना भयंकर आहेत. आपल्या कुळाला श्राप आहे. आपला वंश वाढणार नाही. आपल्या वंशाची कीर्ती या ठिकाणीच थांबेल. संततीची प्राप्ती जर झाली असती तर जीवन धन्य झालं असतं. माता कुंतीनं सांगितलं की होऊ शकते संततीची प्राप्ती. अद्भुत असा शिवमंत्र आहे. साक्षात शिवावतार
दुर्वासा ऋषीनं दिलेला मंत्र आहे, त्या मंत्राच्या अनुसार उच्च कुळात शोभेल अशी संतती प्राप्त केल्या जाऊ शकते. पांडू महाराजांनी आज्ञा दिली. माता कुंतीनं विचारलं की पहिला पुत्र कसा असावा, तेव्हा पांडू महाराज म्हणाले धर्मवान असावा. कारण जीवनामध्ये धर्माचं पहिलं स्थान आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये धर्माचं पहिलं स्थान आहे. मनुष्यानं आचरण परिस्थिती कशीही असो, गरिबीची असो श्रीमंतीची असो, अनुकूल असो प्रतिकूल असो, धर्माचं आचरण केलं पाहिजे. जीवनाचं अधिष्ठान आहे धर्म. आणि मग पहिले पुत्र युधिष्ठिर महाराज आहे. 1 वर्षाचा काळ निघून गेला. पांडू महाराज म्हणाले धर्म आहे पण दुसरा पुत्र सुद्धा पाहिजे. राजाला राज्य चालवता येणार नाही जर त्याच्याजवळ बळ नसेल, शक्ती नसेल. बलाची आवश्यकता आहे. धर्माच्या पाठीमागे बळही पाहिजे, बलवान पाहिजे दुसरा पुत्र. आणि मग कुंती मातेनं शिवकृपेनं पुन्हा मंत्राचा उच्चार आणि वायुदेवाचं स्मरण, भीष्म पितामह जन्मले, भीमसेनजी महाराज जन्मले. एवढे बलशाली होते की कुंती माता एकदा एका शिलाखंडावर बसली होती, तर त्यांच्या हातून भीमसेनजी सुटले, पर्वताचं चूर्ण झालं. एवढे बलवान. हो. तिसरे पुत्र कसे पाहिजेत? पराक्रमी पाहिजेत. जगाचे डोळे दिपतील असा पराक्रम, दिव्य पराक्रम. ते अर्जुनजी महाराज आहे. इंद्राचे डोळे सुद्धा दिपतात. धर्म युधिष्ठिर महाराज, बल भीमसेनजी महाराज, पराक्रम अर्जुनजी महाराज. 3 पुत्र प्राप्त झालेले आहेत. माद्री मातेनं विनंती केली, माझी सुद्धा इच्छा आहे मातृत्व प्राप्त करण्याची. पांडू महाराजांनी विनंती मान्य केली. कुंती मातेला सांगितलं की दुर्वासा ऋषीनं तुम्हाला दिलेला मंत्र, त्या मंत्राच्या अनुसार संततीची प्राप्ती झाली. 3 संतती झालेल्या आहे. 4थी प्राप्त करता येत नाही नियमानं. तर एक कृपा करावी, माद्रीला तो मंत्र द्यावा. कुंती मातेनं माद्रीला मंत्र दिला. माद्री मातेला मंत्राची प्राप्ती झाली. त्या मंत्राचा उच्चार केवळ एकदाच करायचा आहे. माद्री माता विचारामध्ये पडली. धर्म तर आलेले आहेत युधिष्ठिर महाराज, बल आलेले आहे भीमसेनजी महाराज, पराक्रम आलेले आहेत अर्जुनजी महाराज. आता जीवनामध्ये कशाची आवश्यकता आहे? जीवनाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये विवेकाची आवश्यकता आहे. नम्रता पाहिजे, विनय पाहिजे. विद्या प्राप्त केली पण नम्रता जर नाही तर ती विद्या शोभून दिसत नाही. ज्ञान प्राप्त झालं, गुण प्राप्त झाले, ऐश्वर्य प्राप्त झालं, जगामध्ये मान मान्यता प्राप्त झाली, पण नम्रता जर नसली तर ती शोभून नाही दिसत. कोणताही गुण असो, सद्गुण असो, तो जीवनामध्ये नम्रता असली तर शोभून दिसतो. नम्रता ही भूषण आहे मनुष्याच्या जीवनाचं. जसं धर्मभूषण आहे, बलभूषण आहे, पराक्रम भूषण आहे, तशी नम्रता सुद्धा भूषण आहे. म्हणून मग माद्री मातेचे 2 पुत्र, नकुलजी आणि सहदेवजी.
नकुलजी महाराज हे नम्रता आहेत, विनय आहे. आणि सहदेवजी महाराज हे सेवा आहेत. जीवन शोभिवंत होऊन जातं हे 5 गुण असले तर. भीष्म पितामहाच्या मार्गदर्शनाखाली कौरव पांडवांचा वंश जगामध्ये वंदनीय झाला. समाचार आला, पांडू महाराजांना 5 पुत्रांची प्राप्ती. हस्तिनापुरामध्ये मोठा आनंद. सत्यवती माता प्रसन्न झाली. गांधारीजीला कौरवांची प्राप्ती झाली. व्यासदेवांची कृपा झाली. वंश धन्य झाला. भीमसेनजी महाराजांचा पराक्रम आहे. भीमसेन पुरुषार्थ आहे आणि भीष्म पितामहाचं मार्गदर्शन आहे. शांती ब्रह्मनाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलं भीष्म पितामह बद्दल. न मोडिता गुरुत्वाची पायरी, परशुरामा संगे युद्ध करी. परी काशीश्वराची कुमरी, नवरी अखंड ब्रह्मचर्य. अखंड ब्रह्मचर्य धारण केलं होतं. विचित्र वीर्य, धृतराष्ट्राचे पिता, पांडू महाराजांचे पिता, त्यांचाही विवाह होत नव्हता. सत्यवती मातेनं तशीच आज्ञा केली होती. काशी नरेशाच्या 3 कन्या आहेत, अंबा, अंबिका, अंबालिका. त्यांच्या स्वयंवराचा प्रसंग आहे. हे भीष्म, तुम्ही त्या ठिकाणी जा. त्या 3 राजकन्या आपल्या विचित्र वीर्याला मिळाल्या पाहिजेत. मातृ आज्ञेप्रमाणे भीष्म पितामह काशीला गेले. स्वयंवर सभेमध्ये गेले. राजे महाराजे झिडकारायला लागले की हे तर ब्रह्मचारी आहेत, मग हे कशाला आले या स्वयंवर सभेला. पण त्या स्वयंवर सभेमधून त्या 3 कन्या भीष्म पितामह घेऊन आले. त्यातली अंबिका नावाची जी कन्या होती तिचा विवाह आणि अंबालिकेचा विवाह विचित्र वीर्यांसोबत करवून दिला. पहिली जी होती अंबिका, अंबा, अंबिका, अंबालिका. अंबिका, अंबालिका ह्या विचित्र वीर्यांच्या पत्नी झाल्या. पण अंबेनं सांगितलं की तिला विवाह करण्याची इच्छा महाराजा शैल्यासोबत आहे. हे ऐकून भीष्म पितामह म्हणाले की ठीक आहे, तू जा. तिला मुक्त केलं. ती महाराजा शैल्याकडे गेली. विवाहाचा प्रस्ताव मांडला. शैल्यानं सांगितलं की आता तुझ्यावर माझा अधिकार नाही, तू आता शैल्य पत्नी होऊ शकत नाही. ती परत आली. भीष्म पिताला विनंती केली, माझ्यासोबत विवाह करा. भीष्म पितामहाने नकार दिला. ती परशुरामजी महाराजांच्या जवळ गेली. परशुरामजी महाराजांना सगळा प्रकार सांगितला. परशुरामजी महाराज हे गुरु आहेत भीष्म पितामहाचे. परशुरामजी महाराजांनी भीष्माला बोलावलं, आज्ञा केली, या अंबाला गती उरली नाही, आता हिच्यासोबत विवाह करा. भीष्म पितामहाने ते अमान्य केलं. अखंड ब्रह्मचर्याचं कारण सांगितलं. परशुरामजी महाराजांसोबत युद्ध केलं. त्या युद्धामध्ये आपल्या गुरुसोबत युद्ध. भीष्म पितामह जिंकले. आता आपला कोणीही आधार नाही हे अंबाला वाटलं आणि तिनं जलाशयामध्ये उडी घेऊन देह त्याग केला. तीच जन्मली द्रुपद राजाच्या घरी शिखंडी म्हणून.
आणि भीष्म पितामहाच्या पराजयाचं कारण झाली. शेवटच्या दिवशीचं जेव्हा जे युद्ध होतं तेव्हा कृष्ण परमात्म्यानं त्या शिखंडीला पुढे केलं. अर्जुनजी महाराज मागे झाले आणि अर्जुनजी महाराजांचे बाण लागले. भीष्म पितामहाने प्रतिकार केला नाही, रथामधून पडले, 3 बाणावर पडले. अर्जुनजी महाराजांनी शय्या दिली. उत्तरायणाची प्रतीक्षा करत होते. उत्तरायणाचा काळ आला, आता देहत्याग करायचा आहे. श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहिलं, आपलं चित्त एकाग्र केलं, परमात्म्याला चित्तामध्ये धारण केलं. कृष्णं कृष्णं एव भगवती मनोवाग्दृष्टी वृत्तिभिः आत्मनात्मानं नमावेश्य सोंत श्वास उपारमत. डोळे मिटले, परमात्म्याचं स्वरूप अंतकरणामध्ये साठविलेलं आहे आणि भीष्म पितामहाने देह त्याग केला. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. हे ब्रह्मस्थिति निस्सीमा जे अनुभविता निष्काम ते पावले परब्रह्मा अनायसे. जे अनुभविता निष्काम ते पावले परब्रह्मा अनायसे. ब्रह्मस्थितीला प्राप्त झाले. भक्तीचे ते ज्ञान वाचे नारायण. ज्ञान नारायण ध्यान नारायण. अस्तित्वाचे चिंतन झाला सकळ नारायण. भक्तीचे ते ज्ञान वाचे नारायण. ज्ञान नारायण ध्यान नारायण. ओ ओ शांती ब्रह्म एकनाथ महाराज फार सुंदर उपदेश करतात. कृष्ण चरित्राचं वर्णन करतात. सगळं कृष्ण चरित्र एका भंगामध्ये वर्णन करतात. सप्तदीन जेणे गोवर्धना धरिला काळिया नाथीला देवो निपाय. सप्तदीन जेने
गोवर्धन धरिला काळिया नाथीला देवोनी पाय. पंढरपूरला आले महाराज. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाकडे पाहता 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 चित्त एकाग्र झालं. बाह्य जगाचा संबंधच राहिला नाही. ध्यान अवस्था प्राप्त झाली. हा विटेवर उभा असलेला हा कोण आहे? आणि सगळं कृष्ण चरित्र आठवलं. हा तोच परमात्मा आहे ज्या परमात्म्यानं 7 दिवस पर्यंत गोवर्धन धारण केला. सप्तदीन जेणे गोवर्धन धरिला काळिया नाथीला देवोनी पाय. तो हा गोपवेशे आला पंढरपुरा भक्त समाचारा विठ्ठल देव. हा तोच परमात्मा आहे ज्याने गोवर्धन धारण केला होता. डाव्या हाताच्या करंगाळीवर 7 दिवस ज्याने गोवर्धन धारण केला. अतुलित बल आहे. एवढं बल, एवढं सामर्थ्य, एवढं ऐश्वर्य. यमुनेच्या डोहामध्ये असलेला तो कालिया महासर्प तो नाथला होता. गोकुळच्या लोकांचं दुःख दूर करण्यासाठी त्या डोहामध्ये परमात्म्यानं उडी घेतली आणि तो कालिया नाथला. त्या नाथीचे दोर हातामध्ये धरले. त्या काळियाच्या फणावर नृत्य करायला लागले. प्रचंड पराक्रम. सगळ्या देवांचे डोळे दिपले. महादेव भगवानला समाधी लागली होती. त्या समाधीमधून खडबडून जागे झाले महादेव भगवान. प्रभूचं हे नृत्य पाहायला लागले. सप्तदीन जेणे गोवर्धना धरिला काळिया नाथीला देवोनी पाय. तोच परमात्मा, तो हा गोपवेशे आला पंढरपुरा भक्त समाचारा विठ्ठल देव. भक्तांचा समाचार घेण्यासाठी तो परमात्मा पंढरपूरला आला. भक्तांसाठी आला आणि भक्तांसाठी उभा आहे. आजही उभा आहे. हा तोच आहे. बाळपणी जेणे पूतने शुशिले अघ बक मारिले खेळ खेळ. बाळपणी जेणे पूतने शोषिले अघ बक मारिले खेळ खेळ. कंस चाणुराचा करुनिया घात केला मथुरानाथ उग्रसेना. कंस चाणूर यांचा नाश केला, अंत केला. या पृथ्वीवर पाप भयंकर वाढलं होतं. दुष्ट दुराचारी वाढले होते. कंसाचं नेतृत्व होतं. ते उन्मत्त झाले होते. त्या सगळ्यांना नष्ट करणं अगत्य होतं. तरच धर्माचं रक्षण झालं असतं. तरच संताचं परित्राण झालं असतं. परमात्म्यानं नाश केला त्या कंस चाणूराचा. अगासूर बकासूर हे खेळत खेळत मारले. कंस चाणूराचा करोनिया घात केला मथुरानाथ उग्रसेना. समुद्राचे तटी द्वारके उभविले.
16 सहस्र केले कुटुंबाशी. द्वारका उभवली, समुद्राच्या मध्ये द्वारका उभवली, सुंदर नगरी निर्माण केली. एका निमिषामध्ये द्वारका नगरी उभविली. मथुरेचे सगळे जण निद्रा न मोडिता द्वारकेमध्ये नेऊन ठेवले. अपार वैभव, मोक्षपुरी आहे द्वारका. तिथे सगळ्यांना नेऊन ठेवलं. अकल्पनीय आहे. परमात्म्याचं कर्म, जन्म कर्म च मे दिव्यम. व्यासोनारायण भगवद्गीतेमध्ये सांगतात, जन्म कर्म च मे दिव्यम. असा पुरुषार्थ केला. एवढं सगळं करणारा तो परमात्मा धर्माची घरी उच्चिष्ट काढिले. दुष्टा त्यावधियले कौरवांशी. यज्ञाचं कार्य सगळं समर्पित केल्यानंतर, सगळ्यांना सेवा दिल्यानंतर परमात्म्यानं स्वतःकडे जी सेवा घेतली ती उच्चिष्ट काढण्याची होती. पंगत उठली की सगळं उच्चिष्ट गोळा करायचं, पत्रावळी उचलायच्या. एवढा सेवाभाव, धर्माच्या घरी उच्चिष्ट काढणारा परमात्मा. मनुष्याच्या जीवनामध्ये जर धर्म आला तर त्या परमात्म्याला यावंच लागतं. त्या धर्मवानाचं रक्षण करण्यासाठी, त्या धर्मवानाच्या सेवेसाठी तो परमात्मा येतो. नाथांच्या घरी पाणी भरणारा तो परमात्मा, जनाबाईचे दळण धरणारा तो परमात्मा, भक्तासाठी तिष्ठत असतो, भक्तांच्या सेवेसाठी. धर्माघरी उच्चिष्ट काढिले. धर्माची घरी उच्चिष्ट काढिले. दुष्ट त्यावधियले कौरवांशी. एका जनार्दनी ऐशी बाळ लीला. खेळ खेळोनी वेगळा पंढरीये. सगळं या परमात्म्यानंच केलं आहे, सगळं या विठ्ठलानंच केलेलं आहे. पण पंढरपुरामध्ये असा उभा आहे की जसं काहीच केलं नाही. सगळे खेळ खेळला पण पंढरपुरामध्ये वेगळा झाला, वेगळा राहिला. करता धरता हाच तो परमात्मा. नाथ महाराज त्या पांडुरंगाच्या स्वरूपाचं वर्णन करतात. त्या पांडुरंगानं धारण केलेल्या दिव्य अवताराचं वर्णन करतात. हा पांडुरंग म्हणजे विश्रांतीचं स्थान आहे. या पांडुरंगाकडे पाहिलं की जीवाला विश्रांती प्राप्त होते, धन्यता प्राप्त होते, कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. पांडुरंगाचं दर्शन हे जीवाला धन्य करणार आहे. म्हणूनच वारकरी खूप कष्ट सहन करतात. वाऱ्यामध्ये, उन्हामध्ये, पावसामध्ये, व्यवस्थेमध्ये, अव्यवस्थेमध्ये. व्यवस्था असो नसो, अवस्था असो नसो, शरीराची अवस्था नाही असेही वारकरी पंढरीची वारी करताना दिसतात. कारण हा परमात्मा विश्रांती आहे, हा परमात्मा शांती आहे. या परमात्म्याचं दर्शन झालं, पांडुरंगाचं दर्शन झालं की जीवाला शांती मिळते. अवघियाशी विश्रांती स्थान. सगळ्यांसाठी
मनुष्य देव ऋषी मुनी शिष्ट दुष्ट जे जे येतील, ज्या ज्या भावे ज्या ज्या भावानं जे जे येतात त्यांना तृप्त करतात परमात्मा, त्यांना कृतार्थ करतात। भक्तांची माऊली आहे। अवघियाशी विश्रांती स्थान एक विठ्ठल चरण। विठ्ठलाचे चरण, पांडुरंगाचे चरण, देहवाचा अवस्थात्रय अवघे विठ्ठलमय होया। देहवाचा अवस्थात्रय, जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती, तुरीय, ह्या 4 अवस्था आहेत। पण यातल्या तुरीय अवस्थेचं वर्णन नाही केलं, यातल्या 3च अवस्थेचं वर्णन केलं। देहवाचा अवस्थात्रय अवघे विठ्ठलमय होय। जागृती स्वप्न सुषुप्ती अवघा विठ्ठलची चित्ती। जागृतीमध्ये, जागृत अवस्थेमध्ये तो परमात्मा चित्तामध्ये आहे। स्वप्न अवस्थामध्ये तो परमात्माच दिसायला लागतो, स्वप्नही त्या परमात्म्याचे। जागृत अवस्थेमध्ये त्या परमात्म्याचं चिंतन आणि सुषुप्ती अवस्था त्या अवस्थेमध्येही परमात्म्याचं चिंतन। अवघा विठ्ठलची चित्ती जनी वनी विजनी शरण एका जनार्दनी। जनामध्ये, वनामध्ये, विजनामध्ये, लोकांतामध्ये, एकांतामध्ये केवळ तो परमात्मा, तो परमात्मा भरलेला आहे अंतकरणामध्ये, काठोकाठ भरलेला आहे। ओम आता माझा सर्व निवेदिला भाव धरून एक ठाव राहिलोसे। भीष्म पितामहाने अंतकरणातला भाव निवेदन केला, तो परमात्मा अंतकरणामध्ये धारण केला, नेत्र मिटले, अनंतामध्ये विलीन झाले, एका दिव्य जीवनाची समाप्ती झाली। आता माझा सर्व निवेदिला भाव धरोनी एक ठाव राहिलोसे। आता एकच ठाव तो परमात्माच आहे अंतकरणामध्ये। नाथ महाराजांनी पांडुरंगाच्या दर्शनानंतर केलेली प्रार्थना, भीष्म पितामहानं देहत्यागाच्या वेळेला केलेली प्रार्थना, याच्यामध्ये भाव एकच आहे। त्या परमात्म्याचं स्मरण, त्या परमात्म्याचं चिंतन मनुष्य जीवनामध्ये हेच असलं पाहिजे। हे कल्याण करणार आहे, सगळ्या दुःखांपासून मुक्त करणार आहे। ओम ओम आता माझा सर्व निवेदिला भाव धरोनी एक ठाव राहिलोसे। जेथे काळाचाही न पुरे हात तयाचे पायी चित्त ठेविले। जिथे काळाचा हात पोहोचत नाही, काळ म्हणजे मृत्यू, मृत्यूचा हात जिथे पोहोचत नाही तिथे तिथे तो परमात्मा, त्या परमात्म्याच्या चरणाजवळ मी माझं चित्त ठेवलं आहे। ओम नमो नारायणाय।
नारायणाय. जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज फार मधुर वचनामध्ये आपला भाव्य प्रगट करतात. ओम मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर् न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर् न तेजो न वायुः. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. आचार्य दिव्य भाव प्रगट करतात. मी कोण आहे? या शरीरामध्ये असलेला तो कोण आहे? तो मन नाही, तो बुद्धी नाही, अहंकार नाही, चित्त नाही. कान नाही, जीभ नाही, नाक नाही, नेत्र नाही, आकाश नाही, जल नाही, पृथ्वी नाही, तेज नाही आणि वायू सुद्धा नाही, पंचमहाभूते सुद्धा नाही. तो साक्षात शिव आहे, मंगलमय शिव आहे, चिदानंद स्वरूप आहे, कल्याण स्वरूप आहे. आत्मतत्वाचा उद्घोष करतात. परदिव्य ज्ञान, वेद उपनिषदांचं दिव्य ज्ञान प्रगट करतात. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय काहीच नाही म्हणतात. शिव आहेत, त्या शिवाचा बोध झालेला आहे आचार्यांना. या भरतखंडाचं भाग्य फार मोठं आहे. या भरतखंडामध्ये दिव्य संत झाले. त्यामध्ये दक्षिण भारतातील एक संत श्री रमणा महर्षी, आचार्यांनी जे या पदामध्ये प्रगट केलेलं आहे, या षटकामध्ये जे प्रगट केलेलं आहे, निर्वाण षटकामध्ये जे सांगितलेलं आहे, ते साक्षात जगत होते रमण महर्षी. He was living the Vedanta. He did not speak much. How much was necessary, that much only he spoke. But in his speech, there was Vedanta. The essence of all the holy scriptures of India, the whole spiritual culture of India
What he spoke, his words became Upanishad. Shri Ramana Upanishad. Man cannot imagine this can also be happen, but this happened. Shri Ramana Maharshi lived Vedanta and told to the disciples. He did not make disciple. He did not become guru. He was Shiva Swarupa. In his speech, there is Atmajnana. Acharya, Shankaracharya, Adya Guru Shankaracharya expresses the same feeling which is in this stanza. Mano buddhi ahankara citta ninaham na cha shrotra jive na cha grana netre na cha yama bhumir न तेजो न वायुः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आत्म्याची उच्च अवस्था प्रगट केलेली आहे. हा साक्षात्कार अनेक संतांना झालेला आहे. गोस्वामी तुलसीदास जी महाराज हो जगाला भक्तीचं शास्त्र देणारे, गंगेच्या घाटावर रामकथा सांगत असत. काशीला रामकथा वर्णन करत असत. जीवन राममय झालं होतं. गंगेच्या घाटावर कथा सांगायची आणि मोठ्या श्रद्धेनं भाविक भक्त श्रवण करत असत. साक्षात हनुमानजी महाराज एका वृद्धाच्या रूपामध्ये येत असत आणि कथेमध्ये श्रवणासाठी बसत असत. डोळे बंद करून स्वामीजी महाराजांची कथा ऐकत असत. जेव्हा गोस्वामी तुलसीदास महाराजांची दृष्टी त्या वयोवृद्ध गृहस्थाकडे जात असे, तेव्हा त्यांना असं वाटत असे की हे कोणीतरी फार श्रेष्ठ आहे. अंतःकरणामध्ये दिव्य भाव निर्माण होत असे. कथा संपल्यानंतर सगळे भक्त निघून जात. हे वृद्ध मात्र बसूनच राहत. सगळे गेल्यानंतर येऊन दर्शन करत असत. हे हनुमानजी महाराज होते. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी ओळखलं, दंडवत प्रणाम केला. फार कृपा झाली हनुमानजी महाराजांची. चित्रकूटचा प्रसंग आहे. हनुमानजी महाराजांना म्हटलं की हे प्रभू, मला राम प्रभूचं दर्शन करून द्या, माझ्या इष्टाचं दर्शन करून द्या. हनुमानजी महाराज म्हणाले, काल तर आले होते, तुमच्या जवळ आले होते, तुम्हाला दर्शन दिलं. स्वामीजी महाराज म्हणाले, माझ्या लक्षात आलं नाही, आपण मला स्मरण करून द्या. चित्रकूटला मंदाकिनी आहे. अनुसया मातेच्या तपश्चर्येनं प्रगट झालेली मंदाकिनी. मंदाकिनी ही गंगा आहे. अत्रि ऋषीचा नियम होता, गंगा स्नानाला काशीला जायचं. चित्रकूट वरून काशी खूप लांब आहे. जाता जाता ऊन होत असे. भर उन्हामध्ये
दररोजचा हा नियम पालन करत होते अत्रि ऋषी. अनुसूया माता ही साध्वी आहे, सती आहे, तपस्विनी आहे. गंगेला हात जोडून प्रार्थना केली, हे भगवती गंगे, ऋषींना त्रास होतो स्नानाला तिथपर्यंत येण्यासाठी, या ठिकाणी प्रगट व्हावं. तिथे गंगा प्रगट झाली, ती मंदाकिनी गंगा. आजही गेले तर त्या गंगेचं दर्शन आपल्याला होतं. भूमीच्या आतून अशा उकळ्या फुटताना ती दिसते आणि तिथून प्रवाहित झालेली आहे. अत्रि ऋषीच्या तपोभूमीपासून अनुसूयाजीच्या प्रभावानं प्रगट झाली. ते स्थान जरूर पाहावं. त्या मंदाकिनी गंगेचे घाट आहेत चित्रकूटला. त्या घाटाच्या किनारी तुलसीदासजी महाराज चंदन घासण्यासाठी बसले. लोक आले, चंदन मागत आहेत. बाजूला वृक्ष आहे, त्या वृक्षावर हनुमानजी महाराजांनी शुकाचं रूप धारण केलेलं आहे, पोपटाचं रूप धारण केलेलं आहे. आणि जेव्हा तुलसीदासजी महाराज चंदन घासायला लागले त्यावेळेला साक्षात श्रीराम प्रभू आणि लक्ष्मणजी महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले. तुलसीदासजी महाराजांच्या लक्षात यावं म्हणून शुकरूप असलेल्या हनुमानजी महाराजांनी या शब्दांचा उच्चार केला. चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़. तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुवीर. या वचनाचा उच्चार केला आणि पाहिलं समोर साक्षात श्री रामचंद्र प्रभू. तुलसीदासजी महाराजांना दर्शन झालं, हनुमत कृपेनं दर्शन झालं. तो राम, ते रामचंद्र प्रभू, त्यांचं दिव्य स्वरूप पाहिलं स्वामीजी महाराजांनी. संत के लिए गंगा को आना पड़ता है. जहां संत निवास करते हैं वहां गंगा अपने आप आ जाती है. भगवान नाम कीर्तन की गंगा है, भगवत भजन की गंगा है. संत की संगति में गए बगैर दिव्य ज्ञान प्राप्त नहीं होता, आत्मज्ञान प्राप्त नहीं होता. संत संगति अगर प्राप्त हो गई तो आत्मज्ञान प्राप्त होता है. बिनु सतसंग विवेक न होई, बिनु सतसंग विवेक न होई. राम कृपा बिनु सुलभ न सोई. संत संग राम प्रभु की कृपा के बिना नहीं मिलता. भगवान की कृपा हो गई फिर संत संग प्राप्त होता है. मनुष्य को जीवन में भगवत कृपा प्राप्त करनी चाहिए. वो केवल भगवान के भजन से ही प्राप्त हो सकती है. और भगवान की कृपा हो गई कि फिर संत संगति मिल जाती है, और संत संगति मिलने के बाद फिर वो परमात्मा भी अपना हो जाता है.
संत संगति मिलने के बाद में सारे पूर्व के जो अशुभ प्रारब्ध है वो भी समाप्त हो जाते हैं, अमंगल समाप्त हो जाता है और मंगल का उदय होता है। संत संग मांगल्य का मूल है, उस संत की संगति में मांगल्य प्रकट होता है। संत संगत मंगल मूला, संत संगत मुद मंगल मूला, सोई फल सिद्धि सब साधन फूला। तपश्चर्या का फल है, भगवान नाम का फल है, किए गए सत्कर्मों का फल है संत संग। संत संगति में यदि दुर्जन चला जाए तो वह दुर्जन भी सज्जन हो जाता है। सठ सुधरही संत संगति पाई, सठ सुधरही संत संगति पाई। संत संगति पाकर दुष्ट भी सुधर जाता है। दुष्ट के समझ में अपने दुष्ट कर्मों की समझ संत से मिलने के बाद ही आती है। दुष्ट कर्म, ये दुष्ट कर्म है, ये उसके समझ में नहीं आते हैं। उसकी दृष्टि मर गई है, धर्म दृष्टि नहीं रही उसके पास। संत की संगति में वो चला जाता है, तब उसे वो दृष्टि प्राप्त होती है। इसीलिए सभी संत उपदेश करते हैं कि जीवन में संत संगति प्राप्त करनी चाहिए। हर दिन ब्रह्म मुहूर्त में हम परमात्मा का चिंतन कर रहे हैं, संत वचनों का चिंतन कर रहे हैं। हमारी क्या योग्यता है, क्या है हमारे पास? न कोई तप करने की क्षमता है, एकाग्र चित्त से परमात्मा का ध्यान करे वो एकाग्रता भी नहीं है। कोई भी योग्यता नहीं है। कोई योग्यता न होते हुए हम भगवान का चिंतन कर रहे हैं। परमात्मा की कृपा हो, जो बीता वो बहुत भयंकर बीता है, जो बीत गया वो व्यर्थ बीत गया है, उसका कोई सार नहीं निकला। जीवन में हमने परमात्मा को प्राप्त नहीं किया। जो दिव्य ज्ञान हमें प्राप्त करना चाहिए था वो प्राप्त नहीं हुआ, और अब हमारे पास समय भी बहुत कम है, बहुत कम है। और जितना भी बचा है वो हमें भगवान की सेवा में लगा देना चाहिए, भगवान के चिंतन में लगा देना चाहिए। संतों ने जो उपदेश हमें किया है वही हमारा मार्ग है, वही हमारे लिए श्रेष्ठ मार्ग है। आत्म तत्व की प्राप्ति तो बहुत दूर की बात है। हमारी प्रज्ञा उतनी योग्य नहीं है जैसे जगतगुरु शंकराचार्य जी महाराज वर्णन करते हैं, जैसे रमणा महर्षि महाराज वर्णन करते हैं। गोस्वामी तुलसीदास जी महाराज की वाणी में जो भाव वर्णित है, जो भाव शांति ब्रह्म एकनाथ महाराज का है, जगतगुरु तुकाराम महाराज का है, वो भाव हम कहां से लाएं? वो कैसे आ सकता है?
ये दिव्य आत्माएं हैं, ये भगवत स्वरूप है। मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च भूमिर् न तेजो न वायु चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहम्।